तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातली तर्रीदार आणि झणझणीत अशी चिकनची भाजी, जी की चवीला एकदम भन्नाट लागते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि झटपटही बनते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही काहीच मिस नाही करणार. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी काय केले, कुकर गरम करून घेतलाय. त्यात 2 चमचे असे तेल टाकलेले, म्हणजेच 2 पळ्या. तेल छान गरम झालं की त्यात आपण आता एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा टाकल्यावर छान परतत राहायचे कांद्याला. गॅस फुल केला तरी सुद्धा चालेल. आता कांदा छान लालसर भाजला गेलेला आहे. आता आपण ह्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो ऑप्शनेबल आहे, नाही टाकला तरी सुद्धा चालेल. आता टोमॅटो पण छान परतायचा आहे. बारीक गॅसवर परतला तरीही चालेल. आता ह्यात आपण मसाले टाकून घेऊया. 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद हे मी टाकलेले. धने पावडर नाही टाकली तरी सुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घेतल्यावर आता चिकन वॉश करून घ्यायचे छानपैकी आणि ते टाकून घ्यायचे आणि छानपैकी परतायचे. याला 1 ते 2 मिनिट परतत राहायचे याला, जेणेकरून तो जो मसाला आहे चिकनमध्ये आहे ना, चांगल्या प्रकारे मिक्स होतो आणि चवीलाही खूप छान लागतं चिकन. आणि जी धने पावडर मी टाकली आहे आणि टोमॅटो ते टाकल्याने ना, त्याचा जो पिवळा रस्सा असतो तो टेस्टला खूप छान लागतो आणि लहान मुलांना सूप म्हणून द्यायला सुद्धा खूप छान लागतो. आता ह्यात ना आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परतूया. तुम्ही बघू शकता चिकन कशा प्रकारे परतून घेतले. आत्ताच ते थोडंसं दाट व्हायला लागले, म्हणजे थोडं शिजायला लागले. आता ह्यात ना आपण पाणी टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त सूप हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आणि सूप जर नसेल पाहिजे तर तुम्ही 1 तांब्या टाकू शकता. मला सूप पाहिजे नव्हतं त्यामुळे मी 1.5 तांब्या असं टाकलेले पाणी, किंवा 2 अशा प्रमाणाने टाकायचं. आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि तवा तापवायला ठेवलाय मी इकडे. याच्यावर ना तेल टाकायचे आणि कांदा घ्यायचे. कांदा मी 2 चिरून घेतलेले आहेत उभे. काळ्या मसाल्याची चव ह्या मसाल्यांनी येते. आता कांदा आहे ना परतून घ्यायचा आहे. फुल गॅसवर परतायचं आहे, म्हणजे पटकन होईल. ह्याला फुल गॅसवर परतत राहायचे आपल्याला आता. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच नवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते. तुम्ही सबस्क्राईब केल्यावर काय होईल की माझे जे व्हिडिओज येतात चॅनलवर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर पण नक्की क्लिक करा. आता आहे ना कांदा आपला लालसर भाजलेला आहे. आता यात आपण खोबरं टाकलेले. आता खोबरं टाकल्यावर आहे ना गॅस फुलच ठेवायचा आहे आणि परतत राहायचं. कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. म्हणजे जास्त घट्ट भाजी पाहिजे असेल तर तुम्ही खोबरं जास्त टाकू शकता आणि कांदा सेम प्रमाणात टाकायचा आहे. आणि जर पातळ भाजी हवी असेल तर दोन्ही तुम्ही कांदा जास्त आणि खोबरं थोडंसं कमी असं टाकू शकता. तुमचे जर माझ्या रेसिपींबद्दल काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आता आपलं खोबरं आणि कांदा छानपैकी भाजलेलं आहे. आता मी येणार तव्यात तेल टाकून टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि तो परतत राहायचा आहे. फुल गॅसच ठेवला आहे मी, जेणेकरून तो फास्ट भाजला जातो. आता टोमॅटो आपला भाजून झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया आणि आपले चिकनसुद्धा 4 शिट्ट्या करून घेतलेले आहे मी. आता आपले मसाले गार झालेले आहेत. आता आपण हे वाटून घेऊया. आता आहे ना सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट घेऊया करून. त्यासाठी मी लसणाच्या 10 ते 15 कुड्या घेतलेल्या आहेत आणि आलं घ्यायचं आहे थोडं, 1 ते 2 इंच घ्यायचं आहे आलं. आणि हे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आहे ना एक कढई तापवून घ्यायची आहे. त्यात 2 ते 3 पळ्या तेल टाकायचे. कढई छानपैकी तापवून द्यायची आहे. आता यात आपण आलं लसूण पेस्ट टाकूया.
आणि ही परतायची 1 ते 2 मिनिट छान परतत राहायची आहे. फुल गॅस केला तरी सुद्धा चालेल. आता आहे ना आपली आलं लसूण पेस्ट भाजलेली छानपैकी. आता ह्यात आपण कांद्या आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊया आणि ही पण परतत राहायची आहे. सुरुवातीला वाटतं आपल्याला की तेल कमी पडतंय, पण 2.5 पळ्या जरी तेल टाकलं ना तरी ते नंतरनं खूप छान तर्री येते. त्यामुळे परत तेल टाकायची गरज नाही. मसाला भाजत आला ना मग आपोआप मसाला तेल सोडतो. त्यामुळे एक्स्ट्रा तेल अजिबात टाकू नका. आता मी ना हे परतून घेऊन यात ना टोमॅटोची पेस्ट टाकलेली. तर हे परत परतत राहायचे. फुल गॅसच ठेवलेला आहे मी, त्यामुळे थोडं थोडं चिटकते खाली. मसाला बघू शकतो किती छान तेल सोडलेलं आहे. आता मी हे सगळे मसाले घेतलेले, चिकन मसाला, धने पावडर, घरी बनवलेला मसाला आणि लाल तिखट, असे मी मसाले घेऊन परतलेले छानपैकी. आता मसाले छानपैकी मिक्स झालेले पेस्टमध्ये आपल्या. आता आपण ना यात चिकनची भाजी म्हणजेच पिवळा रस्सा ॲड करून घेऊया आणि परतूया. आता हे परतले मी थोडंसं, बघू शकतो किती छान घट्टपणा आला आहे. आता ह्यात आपण पाणी टाकून घेऊया. पाणी जास्त पण नाही टाकायचं, म्हणजे जास्त पातळ नाही करायचं. आता मी पाणी टाकून घेतलेले आहे. आता यातून आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. जास्त पण नाही टाकायचं, आपण आधी टाकलेलं मीठ. आणि हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतलेले. आता गॅस फुल ठेवायचे, म्हणजे उकळून द्यायचे छानपैकी. तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान तर्री आलेली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही जर चुलीवर स्वयंपाक करत असाल तर ही भाजी मस्ट ट्राय आहे. एकदा नक्की ट्राय करून सांगा मला चुलीवरची भाजी कशी लागते ही. आता मी याच्यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि भाजी आपली छानपैकी उकळून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता आत्ताच किती तर्री आलेली भाजीला. तर भाजी फुल गॅसवर मी उकळून देते, म्हणजे चिकन छानपैकी शिजेल आणि चिकनमध्ये मसालाही मुरेल. मी परफेक्ट बिहारी चिकन करी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे आणि बटर चिकनची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे. जे बटर चिकन इतकं छान लागतं ना ते चवीला. तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा. हे सगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, तुम्ही नक्की चेक करा एकदा. आणि मी आहे ना रात्रीच्या उरलेल्या भातापासून कुरकुरे याची रेसिपी टाकलेली आहे. तुम्ही ते कुरकुरेसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे भात जो उरलेला असतो त्याच्यापासून काहीतरी चटपटीत असं बनवता येईल आणि चवीलाही खूप छान लागतात ते कुरकुरे. अजून भरपूर अशा मी रेसिपीज टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही एकदा नक्की चेक करा. आता भाजी ना आपली छानपैकी झालेली आहे तयार. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे भाजीला आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे. भाजी एकदम छान झालेली आहे, एकदम झणझणीत अशी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.